नमस्कार मित्रांनो, अधिक महिन्यात येणारी अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते। या दिवशी केलेले जप, दान, पूजा आणि पितरांचे स्मरण विशेष फलदायी ठरते। पण काही अशा चुका आहेत ज्या या दिवशी टाळणे आवश्यक मानले जाते। चला तर मग जाणून घेऊया, अधिक महिन्यातील अमावस्येला कोणत्या चुका करू नये। 1. पितरांचे स्मरण विसरू नका। अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस मानला जातो। या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि शक्य असल्यास दान करणे शुभ मानले जाते। 2. घरात वादविवाद करू नका। या पवित्र दिवशी राग, भांडण आणि कटू शब्द टाळावे। घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवावे। 3. कोणाचाही अपमान करू नका। गरीब, वृद्ध, संत किंवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे अशुभ मानले जाते। सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागावे। 4. मांसाहार आणि मद्यपान टाळा। अधिक महिन्यातील अमावस्येला सात्विक आहार घेणे योग्य मानले जाते। मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थांपासून दूर राहावे। 5. खोटे बोलणे आणि फसवणूक करू नका। या दिवशी प्रामाणिकपणा आणि सदाचाराचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। 6. दानधर्म करण्याची संधी सोडू नका। आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करावी। यामुळे पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते। 7. देवपूजा टाळू नका। भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा आपल्या कुलदैवताची भक्तिभावाने पूजा करावी। जप, मंत्रस्मरण आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे। 8. उशिरापर्यंत झोपून राहू नका। सकाळी लवकर उठून स्नान करून देवाचे स्मरण करणे शुभ मानले जाते। मित्रांनो, अधिक महिन्यातील अमावस्या हा आत्मशुद्धी, भक्ती आणि पुण्यसंचयाचा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी वरील चुका टाळून श्रद्धा आणि भक्तिभावाने दिवस व्यतीत करा। देवाची कृपा आणि पितरांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।